नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज़। मैं विजय खौसे। हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद। आपण माझ्यासोबत इथे फिरत आहात। आम्ही खासदार साहेब, आमदार महोदय, सगळी यंत्रणा घेऊन इथे फिरत आहोत। काही दिवसापूर्वीकडे माझ्याकडे एक झूमवर बैठक झालेली, त्याच्यात कलेक्टर मॅडम, MSCB, दीनाताई बुधे हे सगळे आम्ही एकत्र काम करत असताना महत्त्वाची गोष्ट हीच होती की मला इथे येऊन स्थानिक पातळीवरून बघायचं होतं की नक्की काय समस्या आहे। कारण जे मी काही चित्र बघत होतो, व्हिडिओ फिल्म बघत होतो, त्याच्यातून एकच दिसत होतं की सगळीकडेच राख रंगोळी झालेली आहे। जे काही पर्यावरण आहे त्याचा पूर्णपणे ऱ्हास झालेला आहे। आत्ता बघितलं तर येऊन जेव्हा स्थानिकांशी बोलत होतो, इकडच्या भूमिपुत्रांशी बोलत होतो, जे प्रकल्पग्रस्ते आहेत त्यांच्याशी बोलत होतो, जीवनाची राख जी झालेली आहे त्याला आपण पलटू कशी शकतो, पुन्हा एकदा हे चित्र बदलू कसं शकतो, ह्याच्यावर आज इथे ठोस पावलं उचलायला आलेलो आहे। 2-3 महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। एक म्हणजे आम्ही जे डायरेक्टिव्ह दिलं MPCB मधून 1 फेब्रुवारीला, तेव्हापासून फ्लाय ॲश डम्पिंग बंद झालेलं आहे। 4 तारखेपासून त्यांनी आम्हाला निर्णय दिला की फ्लाय ॲश डम्पिंग बंद आहे। दुसरं म्हणजे हे जे काही इथे स्लरी यायची किंवा डम्पिंग व्हायचं त्याचे पाईपलाईन आज काढायला सांगितलेले आहेत। तिसरं, तुम्ही जिथे उभे आहात त्याच्या मागे जो तलाव आहे, जो काही पूर्ण राखीने भरून गेलेला तलाव किंवा जे काही सदृश्य तलाव असेल आता, कारण त्याच्यात थोडं पाणी असतं, थोडं ॲश असते, ती पुढच्या 15 दिवसात क्लिअर करायला आदेश दिलेले आहेत। आणि चौथी गोष्ट म्हणजे नांदगाव असेल, वारेगाव असेल, कुठेही 1% शिवाय डम्पिंग न होता 100% फ्लाय ॲश युटिलायझेशन ह्याच्यासाठी आम्ही निर्देश दिलेले आहेत MPCB कडून। असे जे प्रकल्प आहेत, वीज निर्मितीचे असतील किंवा असे इतर जे काही प्रकल्प असतील, आम्हाला देखील हवेत, कारण वीज निर्मिती असेल किंवा विकास असेल हा सर्वांनाच हवा आहे। पण विकास होत असताना शाश्वत विकास व्हावा, कुठेही स्थानिकांवर अन्याय होऊ नये, आणि आपले पर्यावरण असेल किंवा ह्या नागपूर जिल्ह्यावर असेल, इथे देखील कुठेही पर्यावरणाचा ऱ्हास न होता, कोणावर अन्याय न होता कामं व्हावीत, ही आमची थोडी कार्यपद्धतीने इच्छा आहे। तसंच आम्ही काम करत आहोत। आपण लोकांशी चर्चा करत आहे। लोकांनी आपली नाराजी पण अनेक त्यांच्या प्रश्नांना घेऊन व्यक्त केली। काय महत्त्वाचं टेकअवे आहे ह्याच्यातून? नाराजी त्यांची किंवा जी मत असतील तेच ऐकायला मी आलेलो, कारण जेव्हा काही कामं करत असतो, आम्ही पॉलिसी आणत असतो, तेव्हा ती पॉलिसी खूप पेपरवर असते किंवा वरच्या लेवलवर असते। आज आम्ही सगळे ह्यांच्याबरोबर बसून जेव्हा ऐकत होतो त्यांचे व्यथा काय आहेत, काही वेळा जे काही चित्र असतं, जे पेपरवर असतं, ते ऑन ग्राउंड वेगळं असतं, आणि आज इथे आल्यानंतर तेच दिसत आहे आम्हाला की जी काही ॲश डम्प झालेली आहे ते तर क्लिअर करणारच 15 दिवसात। मी कदाचित मार्चमध्ये सांगितलं की परत येईन इथे, पण ते होत असताना इकडच्या स्थानिकांना रोजगार, काही सिक्युरिटी कंपनी आहेत त्याच्यात स्थानिकांना रोजगार, जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती कशी होऊ शकेल, कारण त्याच्यात काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे आहेत, तर मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर बसून ह्याच्यात मार्ग काय निघू शकतो ह्याच्यावर देखील लवकरच बैठक करणार आहोत। तिसरी गोष्ट म्हणजे अशा ज्या काही कंपनीज असतील ज्यांचे फ्लाय ॲश युटिलायझेशन असेल किंवा रस्ते बनवणारे एजन्सीज असतील, कंपनीज असतील, त्यांची भेट MSCB बरोबर एक नागपूरमध्ये आम्ही कॉन्फरन्स करू, जेणेकरून हे जे काही आपण वापरता येईल, सिमेंटमध्ये असेल किंवा रस्त्यांमध्ये असेल, ते तातडीने वापरणं सुरू होईल। दक्षिण मुंबईमध्ये असंख्य किलोमीटर ट्रॅफिक जॅम हा अनेक तास सुरू होता। काँग्रेस आणि भाजप यांचा दोघांचे जो काही एकंदरीत राजकीय राडा, नाही, मला वाटतं राजकारणात न बोलता मी ह्या कामासाठी आलोय। आपण राजकारण पुढे नागपूरमध्ये बोलू ना आपण। आज इथे नक्की, पण आज मला ह्याच कामावर बोलायचं, कारण एक मिनिट, कारण काय होतं की अशा विषयांमुळे, एक मिनिट, कारण राजकीय विषयांमुळे किंवा कधी कधी आमच्या मुंबईच्या विषयामुळे हे जे विषय आहेत ते लपले जातात, तर मला आज ह्याच्यावर आपल्याकडून, आपल्या माध्यमातून जगासमोर आणायचं। तेच आज इथे येऊन MPCB आणि आम्ही सांगितलेलं की 100% त्या पॉलिसीप्रमाणे इथे ते युटिलायझेशन झालं पाहिजे। आपण बघितलं असेल, आत्ताच मी ज्या काही गोष्टी ते सांगितलेल्या आहेत, 3-4 गोष्टी ज्या करायच्या त्या आत्ताच मी सांगितलं आपल्या 5 मिनिटं आधी। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे की महाजनको असेल किंवा कुठची एजन्सी असेल, सगळे जेव्हा काम करत असतात, आम्हाला एवढंच करायचं आहे की कुठेही चांगलं करत असताना मध्ये अडथळे येऊ नयेत, आणि म्हणून आम्ही देखील असं काही प्रदूषण होत असेल ते सोडवण्यासाठी जे काही अडथळे मध्ये असतील ते बाजूला करून काम करण्याला तयार आहोत, आणि ते करत आहोत। चर्चा झाली का? कारण की दोन्ही ॲशबंड बंद झाले तर खापरखेड्याचा 550चा प्लांट बंद होऊ शकतो, विजेचं संकट महाराष्ट्रावर येऊ शकतं अशी पण। मला वाटतं आपण बघत असाल की इथे लोकांची जे श्वासाची नळिका आहे तीच बंद व्हायला आलेली आहे, जीवनाची राख होत आलेली आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की कुठेही विकासाला हात न लावता प्रदूषण मुक्तता ह्याच्यावर आम्ही काम करत आहोत। हे वारेगावचं असेल, नांदगावचं असेल
इथे फ्लाय ॲश युटिलायझेशन होऊ शकते, ह्याला काही कुठेही त्रास नाही आहे. जर देशभरात होत असेल तर ह्या स्थानिक पातळीवर देखील नागपूर जिल्ह्यात कुठेही प्रदूषण नको म्हणून अजनीचा विषय असेल किंवा हा विषय असेल तो आम्ही उचलून धरलेला आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की आम्हाला सर्वांना विकास हवा आहे, पण विकास करत असताना जसं आता नाशिकमध्ये आम्ही एक 400 वर्षाचं झाड वाचवलं, सांगलीत 200 वर्षाचं झाड वाचवलं, नागपूरला देखील अजनीवन असेल किंवा इथे तिथे जिथे थोडी अलाइनमेंट बदलून वगैरे काम होऊ शकत असेल तिथे तसं केलं पाहिजे आणि तसंच आम्ही प्रोत्साहन देत आहोत. कोराडी औष्णिक विद्युत केंद्राचं जे प्रदूषण आहे ते नागपूर शहरामध्ये येत आहे, त्याची देखील एक प्रमुख समस्या आहे. खापरखेड्याला लागूनच कोराडी हो, औष्णिक विद्युत दोन्ही प्लांट्स बद्दल आज चर्चा झाली आणि तसंच काल चंद्रपूरला गेलेलो तिथे देखील हीच चर्चा झाली. सर शॉर्ट में हिंदी में बताइए, आज आपने जायजा लिया, क्या निर्णय लिया? हिंदी में इतना भी बताना, शॉर्ट में बताना यानी यहाँ नांदगांव जब हम आए पहले भी 2 दफ़ा इसकी बातचीत हुई, चर्चा हुई, यहाँ के स्थानिक जो भूमिपुत्र हैं उनसे हुई, कई सारे NGOs हैं, कलेक्टर मैडम हो, MPCB हो, MECB हो, इनसे चर्चा करते वक्त यही जाहिर हो रहा था कि जहाँ पोल्यूशन की आप देख रहे हो, प्रदूषण की भारी संख्या में यहाँ एक समस्या है. इस समस्या की हल निकालने के लिए हम कोशिश कर रहे हैं. फ्लाई ऐश जो डंपिंग हो रही थी उस पर हमने आज निर्बंध लगाया है. 1 फेब से वो पूरा बंद हो गया है. दूसरी चीज़ यहाँ जो हम आपके पीछे जो कैमरे लगे हुए हैं उसके पीछे जहाँ ऐश डंप हुई है अगले 15 दिनों में ये साफ करने के लिए हमने निर्देश दिए, सभी ने सूचना जारी कर दी है. शायद मार्च के बीच में हम वापस कहीं आएंगे 15-16 मार्च को ये देखने के लिए. तीसरी चीज़ यही है कि यहाँ के जो भूमिपुत्र है या जो प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन्स है उनको जॉब्स में लाया जाए. तो ये 3 चीज़ों पे काफ़ी चर्चा हुई और आज रिजल्ट भी दिखाई दे रहा है. काल तुम्ही चंद्रपूरला गेले, आज नागपूर खापरखेड्याचे प्लांट बघितले. महानिर्मितीच्या प्लांटमुळे प्रदूषण वाढत आहे, गंभीर समस्या असं वाटतंय. मला वाटतं जागतिक पातळीवर जर आपण बघितलं तर कोळशाची एक चर्चा सुरू आहे. आपल्या देशाने देखील, प्रधानमंत्री महोदयांनी देखील 2070 पर्यंत कोल फेज डाऊन आणि नंतर कोल शटडाऊन ह्याच्या दिशेने आपण काम करण्यात असं ग्लासगोला सांगितलेलं आहे. आता ते जेव्हा जागतिक पातळीवर सांगतात, आम्ही राज्य सरकार म्हणून आणि शासन प्रशासन कर्तव्य बनतं की प्रत्येक राज्याने कोल फेज डाऊन कडे लवकरात लवकर कसं जाऊ शकतो. तरी दुसऱ्या बाजूला फर्म पॉवर ह्याची अजूनही गरज आहे. आपण बघितलं असेल की आता ज्या काही मोठे सोलर एनर्जीला, हायड्रोजनवर काम चालू आहे, तसंच कोळशाचं जे काही फर्म पॉवर आहे, थर्मल पॉवर, त्याच्यावर आपल्याला काम करत असताना प्रदूषण कुठे कमीत कमी होऊ शकेल, कसं मिटिगेशन होऊ शकेल, स्थानिक लोकांना कसं कमीत कमी त्रास होऊ शकेल किंवा त्रास होणारच नाही ह्याची दक्षता घेणं गरजेचं आहे. FGD असेल किंवा मग हे फ्लाय ॲश असेल ह्याच्यावर काही आम्ही सूचना केलेल्या आहेत आणि येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला दिसेल की ह्याच्यावर कामं होत आहेत. महाजनकोमध्ये जो कोळसा वापरला जातो दुय्यम दर्जाचा, अनेक वेळा कोळशाची चोरी होऊन उत्तम दर्जाचा कोळसा बाहेर विकला जातो, महाजनकेला दुय्यम दर्जाचा कोळसा पुरवठा केला जातो. ते देखील एक प्रदूषणाचं प्रमुख कारण आहे. मला वाटतं हे वेगळी जी कारणं आहेत त्याच्यावर आता थोडा एक अभ्यास पण आम्ही करणार आहोत की प्रत्येक जे थर्मल पॉवर स्टेशन आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्यात पोल्युशन मिटिगेशन आणि रेझिलियन्स ह्याच्यावर कसं काम करता येईल. आता इतर